सर काय सांगाल आपल्या इथे चोरीच्या गुन्ह्यामध्ये काही आरोपी अटक केलेले आहेत, काय नक्की घडले? तुर्भे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये EL3 प्लॉट नंबर EL3 महापे नवी मुंबई या ठिकाणी साई फीचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे. त्या कंपनीचं शिफ्टिंग दरम्यान कंपनीमध्ये जे काही साहित्य शिफ्टी दरम्यान जे होतं ते साहित्य एका त्या ठिकाणी ठेवलं होतं. ते साहित्य जे आहे त्या कंपनीमध्ये काम करणारा जो ॲडमिन असिस्टंट मॅनेजर आहे पराग सावंत नावाचा, त्यांनी फिर्यादी जे आहे त्या कंपनीचे लेटर हेडवरती गेट पास बनवला आणि त्या गेट पासवरती असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट जे आहे यांची बनावट सिग्नेचर मारली आणि त्या अनुषंगाने जवळजवळ 7 ते 8 गाड्यांमधून तो जो माल होता तो माल त्यांनी काढून तो परस्पर विक्री केलेला आहे. त्या अनुषंगाने तुर्भे पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आतापर्यंत पराग सुरेश सावंत सहित अजून 3 लोक जे या गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत अशा एकूण 4 लोकांना तुर्भे पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केलेली आहे. त्यांच्याकडून जवळजवळ त्यांनी जो चोरी केलेला मुद्देमाल आहे जवळजवळ 1,61,00,000चा मुद्देमाल आहे. तो मुद्देमाल जो आहे ते हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आरोपींना 18 जून 2024 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड आहे आणि पुढील तपास करीत होता. हा मॅनेजर असल्यामुळे हा शिक्षित असेल, चांगला आणि चांगल्या घरात असेल, पण यांनी असं कृत्य केलं त्याच्याबद्दल इन्क्वायरीमध्ये अजून दुसरं असं काही निष्पन्न झालेलं आहे का गुन्हा? हा मॅनेजर जो आहे नुकताच कामाला लागलेला होता आणि त्यांनी अजून त्या गुन्ह्यामध्ये कोण कोण सामील आहेत, याच्यामध्ये वरच्या पातळीवरती कोणी सामील आहेत का, या सर्व अँगलनी आम्ही इन्व्हेस्टिगेशन करतोय आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे काही निष्पन्न होईल त्या जे कोणी या गुन्ह्यास जबाबदार आहेत त्या सगळ्यांवरती कायदेशीर कारवाई होईल.